नमस्कार मंडळी, मी सुशांत भोजने. आपला पहिल्याच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आज चाललो आहे माणगावला. कारण का आपल्या गाडीवरच्या ड्रायव्हरने आज आलेला नाही आहे. ड्रायव्हरने आपल्याला टांग दिली. मग काय मलाच जावं लागलं गाडीवरती आणि मी निघालो गाडीच्या दिशेने. गाडीमध्ये आलो, सीट बेल्ट प्रथम लावला. गाडीमध्ये आधीच माल लोड केलेला होता. जरा केस वगैरे जरा सेट केली मस्तपैकी, जरा हिरो बनलो आणि परशुराम घाटाचा नजारा बघत मी आलो पुढे विसावा स्पॉटला. विसावा बघत बघत मी पुढे आलो कशेडीमध्ये. कशेडीमध्ये स्वामी समर्थ मठाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो डायरेक्टली बौद्ध्यामध्ये. बौद्धचा ॲम्बियन्स जरा एकदम मस्त असा जबरदस्त सजवलं होतं, लायटिंग वगैरे जबरदस्त केली होती. पण म्हटलं इथे ब्रिज पडतात तर म्हटलं बौद्धा काय, मग जरा गाडी जरा पळवून घेतली. गाडी पळवली आणि बघतो तर काय पुढं टोलगेट 500 मीटर अंतरावरती होता. मग आलो टोलगेटवरती. टोलगेटमध्ये बघितलं तर एकदम पॉशमध्ये एकदम टोलगेट सजवलेत. पण रस्त्याचा अजून पत्ता नाही, 18 वर्ष झाली तरी. इथे होर्डिंग्स वगैरे लावलेत, नियमावली सगळ्या लावून ठेवल्यात. व टोलगेटवरती पोचलोच. व टोलगेट थोड्या वेळातच पास केला आणि मी पोचलो माणगावमध्ये. माणगावमध्ये पोचल्यानंतर जो लेबर आणि सगळा माल होता तो उतरून घेतला, सोलर पॅनल वगैरे. मग होतं थोडंसं ऊन. मग गेलो मी चारूवाल्याकडे. चारूवाल्याकडनं कोल्ड कॉफी घेतली व पार्सल. मग गाडीमध्ये गेलो, मस्त जरा कोल्ड कॉफीचा आनंद घेतला, पीत जरा थोडा, आणि परतीच्या प्रवासाला निघालो. येत असताना या पांडव काळातील लेण्या जुन्या एकदम मनमोहक अशा होत्या. तर तुम्ही महाडमध्ये कधी आला तर या लेण्यांना नक्की व्हिजिट करा. मी या लेण्या बघितल्यास, तुम्ही पण बघा येऊन नक्कीच. नंतर आलो मी चिपळूणमध्ये. असा होता माझा आज पहिला ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.